कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मुरुड शहरात काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास LKB हॉस्पिटल परिसरातील परवेज खानजादा यांच्या वाडीत एक दुर्मिळ खवल्या मांजर आढळून आले। नागरी वस्तीत हा वन्य प्राणी अचानक दिसल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। नागरिकांनी प्रसंगावधान राखत या घटनेची माहिती तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली। माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी विलंब न करता घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितरित्या या खवल्या मांजराला जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात म्हणजे जंगलात सुखरूप सोडले। वन विभागाच्या या जलद आणि अत्यंत प्रभावी कार्यवाहीमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही, तसेच या प्राण्याला जीवनदान मिळाले आहे। परिसरातील नागरिकांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या तत्पर प्रतिसादाचे विशेष कौतुक केले आहे। भविष्यातही असे वन्यप्राणी आढळल्यास तात्काळ प्रशासनाला कळवून सहकार्य करावे असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले असून यामुळे वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यास नक्कीच मदत होईल। मुरुडमध्ये खवले मांजर सापडला तर काय सांगू? हो, वन परिक्षेत्र कार्यालय मुरुड यांच्या अंतर्गत जे क्षेत्र येतं त्यातील LKB हॉस्पिटल राऊंड मुरुड या अंतर्गत रात्री 10 वाजता खवल्या मांजर बाबत आम्हाला बातमी कळाली की खवल्या मांजर इथे आढळून आलेला आहे, दिसलेला आहे। त्या निमित्ताने वन विभागातील कर्मचारी व ग्रीन वर्क्स ट्रस्टचे काही मेंबर जाऊन त्यांनी आमच्या उपवन संरक्षक रोहा व सहाय्यक वन संरक्षक रोहा तसेच माझ्या मार्गदर्शनाखाली प्रॉपर रेस्क्यू केलेला आहे खवल्या मांजराचं आणि त्याला सुरक्षितपणे जंगलामध्ये सोडलेलं आहे। तरी मी नागरिकांना आवाहन करते वन विभागाच्या वतीने की आपल्याला अशा काही घटना आढळल्यास आपण तात्काळ व्यवस्थित स्वरूपात आणि दिशादर्शक माहिती कार्यालयास कळवल्यानंतर वन्यजीवांना त्रास न होता त्यांचं बचाव कार्य करणं सोपं जातं। तरी मी नागरिकांना आवाहन करते की त्यांनी सहकार्य ठेवावं। माकडांचा खूप त्रास होतो। हो, ऍक्च्युली माकडांबाबत आम्हाला वेळोवेळी तक्रारी आलेल्या आहेत। वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाअंतर्गत तसेच उपवन संरक्षक कार्यालय रोहा यांनाही याबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। आमचे स्वतः उपवन संरक्षक रोहा यांनी स्वतः कॉग्निझन्स घेऊन एक रॅपिड रिस्पॉन्स टीम साठीचं अंदाजपत्रक जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत स्थापन करण्याबाबत कळवलेलं आहे। त्याचे अंदाजपत्रक पण सादर केलेले आहेत प्रत्येक रेंजने। तर त्या पद्धतीने जेव्हा आपलं काम मंजूर होऊन येईल त्या पद्धतीने आपल्याला रॅपिड रिस्पॉन्स टीम स्थापन करून नागरिकांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या अजून चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करणं शक्य होईल। तरी पण आता अद्याप आमच्याकडे ज्या काही तक्रारी येतात किंवा कॉल्स येतात माकडांच्या बाबतीत त्या आम्ही नागरिकांचे निरसन करण्याचा आतोनात प्रयत्न करतो किंवा योग्य वेळेत जाऊन त्यांना सहकार्य करतो। कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।